अशोक खरात प्रकरणामध्ये कारवाईला उशीर झाला. आधीच कारवाई व्हायला हवी होती. झी 24 तासच्या कार्यक्रमात अमृता फडणवीसांचं रोखठोक मत. आम्ही पदरानं कुणाचे पाय पुसत नाही. झी 24 तासच्या महिला सन्मान पुरस्कार सोहळ्यात नीलम गोऱ्हेंचा रुपाली चाकणकर यांना चिमटा. लग्न कार्यातील प्रथाही योग्य नसल्याचं मत. भोंदू खरातकडून पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची कोट्यवधीची फसवणूक. तर 8व्या दिवशी खरातची एसआयटी चौकशी. लैंगिक शोषणाचा अड्डा बनलेल्या ऑफिसला टाळं. शरद पवारांना दिलेल्या जागेवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वादाची ठिणगी. 2028ला राऊत खासदार होणार नाहीत. खासदारांच्या बैठकीत आदित्य यांची भूमिका. सूत्रांची झी 24 तासला माहिती. कोस्टल रोडवरचा मेलडी रोड तात्पुरता बंद. केवळ वीकेंडला मार्ग खुला करण्याचा मनपाचा निर्णय. सतत वाजणाऱ्या गाड्यांमुळे त्रास होत असल्याची स्थानिकांची तक्रार. फडणवीसच हुडी घालून जात नाहीत तर नेतेही हुडी घालून येतात. झी 24 तासच्या महिला सन्मान पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीमध्ये अमृता फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीसांना देवाभाऊ बोलण्याची वेळ आलेली आहे. झी 24 तासच्या महिला सन्मान पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीमध्ये अमृता फडणवीसांचं दिलखुलास उत्तर. चोरीच्या संशयावरून 2 चिमुकलींचा पित्याकडून अमानुष छळ. रात्रभर उलटं टांगून ठेवलं. एकीचा मृत्यू, दुसरी बेशुद्ध. सांगलीच्या आटपाटीतील काळीज पिळवटून टाकणारी घटना. ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या ऑलिम्पिक सहभागावर बंदी घालण्याचा आयओसीचा निर्णय. जन्मतः स्त्री असलेल्या महिला खेळाडूंनाच आता ऑलिम्पिक खेळता येणार.